नमस्कार मित्रांनो, आज आम्ही करणार आहे आमचं किचनचं टूर आणि सोबतच डायनिंग रूमचं टूर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला करू स्टार्ट. तर सर्वात प्रथम हा आहे आमचा सज्जा जो एल शेपमध्ये आहे आणि वर आम्ही मोठे डबे ठेवलेले आहेत ज्याच्यात वाढणीचे पदार्थ आहेत. हे कुकर ठेवलेले आहेत आणि सोबतच चौरंग ठेवलेले आहेत आणि 2 पाट ठेवलेले आहेत. त्याच सज्जाच्या खाली आमची एक स्टीलची मीडियम साईजची रॅक आहे ज्यावर आम्ही आमचे डेली यूजचे सामान ठेवलेले आहे जे आपल्याला डेली लागतात. तर हा आहे पहिला शेल्फ ज्यावर टिफिन ठेवलेले आहेत, काचेचे वाट्या ठेवलेल्या आहेत आणि एक गडवासुद्धा ठेवलेला आहे. त्यानंतर ह्या आमच्या मोठ्या प्लेट आहे जेवणासाठी. त्याच्या नेक्स्ट कॉर्नरला हा एक शेल्फ आहे ज्याच्यात आम्ही स्टीलच्या वाट्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर काचेचे कप ठेवलेले आहेत आणि हे मीडियम साईजचे प्लेट्स ठेवलेले आहे जे डेली आपल्याला लागतात आणि हे स्मॉल साईजचे प्लेट आणि काचेच्या बश्या. त्यानंतर हे आहे आमचे ग्लास, हे आहे स्पून्स, काटे चमचे आणि नॉर्मल चमचे आणि एक चाकू आहे आणि ही चहा गाळणी. स्टीलच्या रॅकच्या नंतर ही आहे आमची एक मोठीशी रॅक ज्यावर आम्ही आमचे मीडियम साईजचे डबे ठेवलेले आहेत. तर हा आहे पहिला शेल्फ ज्यावर आम्ही असे मीडियम साईजचे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत ज्यात आम्ही आमचं डेली यूजचं किराण्याचं सामान ठेवतो जसं बिस्किट, रवा, साखर. आणि ही आहे आपली सेकंड शेल्फ ज्यावर आम्ही असे वेगवेगळे शेपचे प्लॅस्टिकचे डबे ठेवलेले आहेत आणि वेगवेगळ्या डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत, डेली यूजचे खोबरं वगैरे ठेवलेलं आहे. आणि किराणा अजून भरलेला नाही आहे म्हणून थोडे डबे रिकामे दिसतील तुम्हाला. तर हा आहे आमचा किराणा. आणि ही आपली नेक्स्ट शेल्फ ज्यावर मसाले ठेवलेले आहेत, स्मॉल साईजचे डबे ठेवलेले आहेत. हे आहे मसाल्याचे डबे, हळद, लाल मिर्च आणि मीठ जे डेली यूजसाठी लागतं. आणि या 2 डब्यात साखर आणि चहा पावडर आहे. यात आमचे पापड ठेवलेले आहेत आणि हे छोटे डबे आहेत ज्यात असं डेली यूजचं सामान ठेवलेलं आहे, मॅगीचे पाकिट ठेवलेले आहेत. तर ही आहे आमची सगळ्यात बॉटममधली आणि लास्ट शेल्फ ज्यावर आम्ही आमचे काचेचे ग्लास विथ बॉक्स आणि जे काचेच्या वाट्या आहेत विथ बॉक्स ठेवलेले आहेत. छोटासा आमचा खलबत्ता ठेवलेला आहे. हे कुकरमधले 2 कंटेनर आहेत. हा आपला पोळीपाट आहे आणि हे छोटे मोठे सायझेसचे जे आपले गंज आहे डेली यूजसाठी ते बाहेर काढून ठेवलेले आहेत. त्याखाली एक छोटीशी कढई आहे. ही आमची एक स्टीलची बकेट आहे ज्यात आम्ही छोटे मोठे सर्व प्रकारचे स्पून्स ठेवलेले आहेत, रई ठेवलेली आहे, झरा ठेवलेला आहे. बकेटच्या मागे आम्ही हा कोपर ठेवलेला आहे आणि ही एक ऑइलची कॅन आहे म्हणजे आम्हाला तेल वगैरे लागलं तर आम्ही या कॅनमधून घेतो. तर या डब्यात आम्ही ठेवलेलं आहे गव्हाचं पीठ. तर तुम्ही बघू शकता की सर्व शेल्फ्सच्या खाली आम्ही पेपर लावलेला आहे. तर किचन आहे तर मग घाण होणारच आहे म्हणून पेपरवर जी घाण आहे ती आपण एकदम रिमूव्ह करू शकतो. तर ही एक क्लीनलीनेसची टिपसुद्धा आहे. तर स्टीलच्या रॅकच्या बाजूला आमचं हे सुंदर आणि आकर्षित करणारं मंदिरसुद्धा आहे. तर मंदिरासाठी हा एक स्पेशल कॉर्नर आणि त्यासाठी एक स्पेशल टाईलसुद्धा आहे. तर आमच्या मंदिरात छोटासा एक लाईट आहे, त्याचेच हे 2 बटन आहेत आणि त्याच्याच खाली आम्ही एक हँग करून गणपती बाप्पाचा फोटो ठेवलेला आहे. हे आमचं एकदम स्पेशल मंदिर आहे कारण हे खूप जुनं आहे आणि सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहे हे मंदिर. तर खूप वर्ष होऊनही आमचं मंदिर प्रत्येक वेळी चमकत राहतं आणि इकडची स्वच्छता जास्त तर पप्पाच बघतात. तर हा आहे किचनचा एकदम मेन पार्ट कारण हा आहे काउंटर टॉप जिथे आपण आपलं स्वादिष्ट जेवण बनवतो. मंदिराच्या बाजूला एक आमच्या किचनमध्ये 2 खिडक्या आहेत. तर ही खिडकी आता सध्या मम्मीने एकदम पुसलेली आहे, एकदम छान धुवून घेतलेली आहे. आणि या किचनच्या खिडकीमधून सरळ दिसतं की गेटजवळ कोण आलेलं आहे आणि घरी कोण आलेलं आहे. तर या खिडकीच्या खाली हा आमचा काउंटर टॉप आहे. मम्मीने हा सुद्धा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर हा आहे आमचा 3 बर्नरवाला गॅस स्टोव्ह. तर या कॉर्नरला मम्मीने ठेवलेला एक स्टीलचा गुंड. तर जेवण बनवण्यासाठी जे पाणी लागतं मम्मी याच गुंडातून घेते
आणि हा आहे आमचा मातीचा माठ, ज्यात एकदम थंड पाणी असतं नेहमी. आणि त्याच बाजूला आमचा हा आहे ॲक्वागार्डचा फिल्टर, ज्यावर आम्ही आमचा पिरामिड ठेवलेला आहे. आणि त्याच फिल्टरच्या खाली आमचा वॉश बेसिंग एरिया आहे. आणि इकडे एक हँगर आहे टॉवेल किंवा क्लोथ लटकवायला, हा आमचा वॉश बेसिन. तर हे आमचे 2 नळ आहेत. लेफ्ट साईडचा नळ तेव्हा वर्क करतो जेव्हा आम्ही आमची बोर लावतो, तर बोरिंगचं पाणी लेफ्ट साईडच्या नळातून डायरेक्ट येतं. आणि राईट साईडच्या नळमध्ये जे आपलं टाकीतलं पाणी आहे ते येतं. हे आमचा वॉश बेसिन. तर वॉश बेसिनच्या जवळ आम्ही एक अशी छोटीशी ब्ल्यू कलरची बकेट ठेवलेली आहे, ज्यात आम्ही खरकटं वगैरे असतं ते ठेवतो. वायपर ठेवलेला आहे आणि साबण आणि घासणी ठेवलेली आहे. हा आहे आमचा एकदम सुंदर आणि स्वच्छ काउंटर टॉप एल शेपमधला. होप तुम्हाला आवडला असेल. याच काउंटर टॉपच्या खाली आमचे 2 कंपार्टमेंट आहे. यावाल्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही असं तुम्ही बघू शकता सिलेंडर ठेवलेला आहे. आणि त्याच्याच अपोजिट साईडच्या कंपार्टमेंटमध्ये आम्ही युटेन्सिल्स बास्केट ठेवलेला आहे आणि एक पाटा ठेवलेला आहे. तर हा आहे आमचा जो फ्रीज आहे तो 14 वर्ष जुना आहे आणि हा फ्रीज आत्ता पण खूप चांगला वर्क करतो. तर ही आमची एक खिडकी आहे. मी तुम्हाला सांगितलं की 2 खिडक्या आहेत आमच्या किचनमध्ये. तर मम्मीनी आत्ताच एकदम स्वच्छ साफ केलेला आहे हा फ्रीज. तर थोडे पार्ट्स इकडे तिकडे झालेले आहेत फ्रीजचे, कारण हा खूप जुना आहे, 14 वर्ष जुना आहे. आणि आत्ताच साफ केल्यामुळे आम्ही जास्त सामानसुद्धा यात ठेवलेलं नाही आहे. तर फ्रीजच्या खाली असं बास्केट लाईक ड्रॉवर येतं, त्यात 2 कंपार्टमेंट आहे. त्यात आम्ही कांदी आणि बटाटे ठेवलेले आहेत. तर किचनच्या एकदम फ्रंट साईडमध्ये आमचा हा डायनिंग एरिया येतो, म्हणजे डायनिंग रूम येतं. तर एक स्पेशल रूमच आहे डायनिंग टेबल वगैरेसाठी. आणि किचनच्या शेल्फ्सच्या बाजूला एकदम अपोजिट साईडला ही अशी एक मोठीशी शेल्फ येते. तर पहिल्या याच्यात तुम्ही बघू शकता मोठे भांडे ठेवलेले आहेत आणि सेकंड शेल्फमध्ये आमचे सुंदर असे पितळाचे भांडे ठेवलेले आहेत. तर थर्ड रॅकमध्ये डेली यूजला जे देवाचं सामान लागतं ते ठेवलेलं आहे, जसं फुलवात आहेत, वाता आहेत, मग माचीस आहे आणि अष्टगंध वगैरे असं सामान ठेवलेलं आहे. हे मिक्सरचे भांडी ठेवलेले आहेत. ही लोणच्याची भरणी, प्लेट्स आणि ट्रे ठेवलेले आहेत. मग हे आमचं मिक्सर आहे. हे केक बनवण्यासाठी एक मशीन आहे छोटीशी मिक्सिंग मशीन, तर ती ठेवलेली आहे. एक बास्केटमध्ये वाढलेल्या मिरच्या ठेवलेल्या आहेत, मेहंदी ठेवलेली आहे आणि मग डेली यूजचं आपलं असंच सामान ठेवलेलं आहे छोटंसं. मग साईडलाच आमची एक अशी रॅक आहे ज्यात आम्ही देवांचे फोटो ठेवलेले आहेत. तर ती शेल्फसुद्धा सगळ्यांना खूप आवडते. ही आमची एक कोटी आहे ज्यात आम्ही गहू वगैरे ठेवतो. बाजूलाच 2 सिलेंडर आहेत आणि ही आमची एक व्हेंटिलेशनसाठी एक छोटीशी विंडो आहे. ही आमची डायनिंग रूममधली विंडो आणि हा आमचा इलेक्ट्रिक बोर्ड आणि हा डायनिंग रूममधला दरवाजा आहे. त्याच्याच बाजूला गल्ली आहे. ही मम्मीनी आमची बास्केट लटकवलेला आहे. तर माझ्या भावाची तर स्कूल लागलेली आहे. आणि हा आमचा डायनिंग रूममधला सज्जा आहे. तर किचन टूरसाठी मम्मीने खूप सारी मेहनत केलेली आहे इकडे साफ करायसाठी. आणि असं तसं साफ नाही केलेलं आहे, एकदम मेहनतीने धुवून पुसून एकदम ऑर्गनाईज करून सगळं आम्ही किचन आणि डायनिंग रूमचं टूर केलेलं आहे. हे आमचे पितळचे भांडे आहेत देवाचे आणि आमच्या घरी खूप पितळचे भांडे आहेत. तर मम्मी इकडे पितांबरीने ते भांडे एकदम स्वच्छ धुत आहे, घासत आहे. आणि 2-3 दिवसापासून आमचं किचन टूर आणि डायनिंग टूरसाठी साफसफाई सुरू आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे.